Hello students, welcome in today's session. Today we are going to learn a new chapter of our 12th class, that is the chemical coordination and nervous coordination. That means coordination in organisms. Okay. We are observing that plants and animals, these are the evolved kingdoms in between all the five kingdoms, that kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi. They are the lower kingdoms in the organization, but kingdom Plantae and kingdom Animalia, they are having different types of coordinations in their body. They are having different metabolic processes in their body. जसं आपण बघतोय की वनस्पती आणि आपण आपल्या शरीराच्या बाहेर घडणाऱ्या क्रियांना आणि आपल्या शरीराच्या आत घडणाऱ्या क्रियांना प्रतिसाद देतो, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतो. प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या शरीराच्या बाजूला ज्या ॲक्टिव्हिटी घडत असतात, जे बदल घडत असतात, त्यांना आपण स्टिम्युलस म्हणतो. अँड वी आर गिविंग रिस्पॉन्ड टू दॅट स्टिम्युलस बाय केमिकल मेंटेनन्स और बाय नर्वस मेंटेनन्स, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन. त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो, ज्याला आपण मराठीत समन्वय म्हणू. प्लांट आणि ॲनिमलच्या बाह्य वातावरणात आणि आंतरिक वातावरणात जे काय बदल घडतात, त्या बदलांना शरीरासोबत ॲडजस्ट करण्यासाठी, रिस्पॉन्ड करण्यासाठी जे काही बदल केले जातात शरीरात, त्यांना आपण कोऑर्डिनेशन म्हणतो, समन्वय म्हणतो. समन्वय हा वेगवेगळ्या सेल्समध्ये असतो, सेल्सनी बनलेल्या ऑर्गन्समध्ये असतो, वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीममध्ये असतो. म्हणजेच ऑर्गॅनिझमकडून हा समन्वय त्यांच्या ऑर्गन सिस्टीमद्वारे साधला जातो. ओके. द प्लांट्स हॅविंग द केमिकल कोऑर्डिनेशन बट दे डू नॉट हॅविंग द नर्वस कोऑर्डिनेशन. हा जो समन्वय साधला जातो तो वेगवेगळ्या केमिकल चेंजेसनी प्लांट्समध्ये साधला जातो. जसं आपण बघतोय, प्लांट्स दे आर गिविंग रिस्पॉन्ड टुवर्ड्स द लाईट when they are growing towards the sunlight. That movement, it is called as phototropic movement. That trophisms are the movements, okay, that movements towards the growth, that growth towards the light, okay, that is called as phototropic movement. That is called as trophism. प्लांट्सच्या अवयवांची हालचाल जेव्हा सनलाईटकडे प्लांट्सची ब्रांचेस किंवा लीफ वाढायला लागतात, कारण फूड प्रिपरेशन करण्यासाठी ते त्यांचं फोटॉनच्या प्रति डायरेक्शन आहे, तर त्याला आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो. प्लांट्सचे जे रूट आहेत सॉईलमध्ये, ते पाण्याच्या दिशेने आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेने वाढतात, ज्याला आपण हायड्रोट्रॉफिझम किंवा ग्रॅव्हिटोट्रॉफिझम म्हणतो. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि वॉटरच्या दिशेने पाण्याचे रूट्स, झाडाचे रूट्स वाढतात पाण्याच्या दिशेने. देन दे आर ग्रोईंग टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ मिनरल्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोट्रॉफिझम. Against that towards the gravitational force growth is of plant roots, that is called as particular hydrotrophism and gravitotrophism. Then प्लांट पार्ट्स, जेव्हा आपण बघतो की एखादी वेल आहे, ज्याला आपण टेंड्रिल्स, रनर्स म्हणू, जेव्हा एखादी नाजूक वेल एखाद्या झाडाच्या स्टेमवर चढते किंवा आधाराला धरून, म्हणजेच एखाद्या दगडाच्या भोवती किंवा एखाद्या वॉलच्या भोवती, भिंतीच्या भोवती ती चढायला लागते, तेव्हा त्याला आपण बघू दॅट मुवमेंट or growth of a plant part towards the touch, towards the surface area, that is called as thigmotrophic movement, thigmonastic movement. ओके. जेव्हा आपण मायमोसा पुडिकासारख्या प्लांटला हात लावतो आणि त्याचे लिव्स कॉन्ट्रॅक्ट होतात, ज्याला आपण लाजाळूचं झाड म्हणतो, टच मी नॉट प्लांट म्हणतो, दॅट इज अगेन अ मुवमेंट टुवर्ड्स द दॅट्स टच अँड मुवमेंट टुवर्ड्स द वॉटर अल्सो, कारण त्यांच्या लीव्सच्या मुळाशी छोट्या छोट्या पाण्याच्या पिशव्या असतात आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ वॉटर रिझल्ट इन टू दॅट कॉन्ट्रॅक्शन ऑफ लीव्स. म्हणजेच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट आहेत जे प्लांट्सद्वारे दाखवल्या जातात. देअरफॉर प्लांट्स हॅव्हिंग वन ऑफ द केमिकल कोऑर्डिनेशन, दॅट मीन्स द थिग्मोट्रॉफिझम, हायड्रोट्रॉफिझम, ग्रॅव्हिटोट्रॉफिझम, फोटोट्रॉफिझम. ओके. दीज आर द व्हेरियस मुवमेंट्स, व्हेरियस ग्रोथ टाइप्स टुवर्ड्स द that light, towards that water, towards that gravitational force, towards that touch. That means plants having the chemical type of coordination, but they do not having the nervous coordination, because they do not having the nerve cord, notochord, then the brain, then the spinal cord, then vertebral column. यापैकी काहीच नाही आहे झाडांकडे, पण त्यांच्याकडे मुवमेंट्स आहेत. दॅट आपण बघितलेलं आहे, जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलेलं आहे की प्लांट्स अल्सो कॅन ब्रीथ अँड फील. आपल्याला माहीतच आहे प्लांट्स ब्रीथ करतात, बट दे कॅन अल्सो फील. खूप सारे रिसर्च आहेत, प्लांट म्युझिक लावलं तर त्या दिशेने खूप चांगले वाढतात, त्यांच्या आजूबाजूला म्युझिक लावलं तर. देन आपण हे सुद्धा बघितलेलं आहे की प्लांट्सच्या भोवती जर सतत निगेटिव्ह वातावरण असलं, स्ट्रेस आहे, खूप ऊन आहे, तर ते आपोआप सुकतात, आहे की नाही. म्हणजे दॅट सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस, इट कॅन रिझल्ट इन द सेम वे. बट
Plants do not having the nervous coordination, animal having the nervous coordination, plant only having the chemical coordination. जो बाह्यतम आणि आंतरिक बदलांना जो प्रतिसाद दिला जातो आणि प्रतिसाद देताना अवयवांचं जे वागणं आहे एकत्रितपणे त्याला आपण समन्वय म्हणतो, त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. देन दॅट किंगडम ॲनिमेलिया डिवायडेड इंटू मेनी फायलम्स. आपल्याला बघायचं आहे नर्वस अँड केमिकल कोऑर्डिनेशन इन द ॲनिमल्स फ्रॉम द लोअर ऑर्गॅनिझम. दॅट सगळ्यात लोअर ऑर्गॅनिझम आहेत द स्पॉन्जेस, पोरिफेरन्स. ज्यांचं शरीर सच्छिद्र आहेत असे स्पॉन्जेस जे आहेत त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम असते का? नो, दे लॅकिंग द ट्रू ऑर दे लॅकिंग द नर्वस सिस्टीम. त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम नसते. बट द ऑर्गॅनिझम्स बियॉन्ड देम, त्यांच्यानंतरचे जे ऑर्गॅनिझम आहेत दॅट इज द सिलेंट्रेट्स, दॅट मीन्स द क्नायडेरियन, दॅट एक्झाम्पल इज हायड्रा. दे आर हॅविंग द नर्वस सिस्टीम. त्यांच्याकडे नर्वस सिस्टीम आहे. दे डू नॉट हॅविंग द केमिकल कोऑर्डिनेशन बट दे हॅविंग द नर्वस कोऑर्डिनेशन. अँड today we are going to see the nervous system in hydra. And hydra, it is one of the aquatic organism, microscopic organism, belongs to phylum Cnidaria, or it is also called as Coelenterata. They are having the cylindrical body, therefore they are also called as Coelenterata. तर आपल्याला हायड्रामधली नर्वस सिस्टीम बघायची आहे. अँड द नर्वस सिस्टीम इन हायड्रा इट इज कॉल्ड ॲज डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ नर्वस सिस्टीम इन ॲनिमल्स अँड द organisms and the human beings, they are the mammals, they are having evolved type of nervous system. But hydra, it is the basic phylum of the kingdom Animalia, therefore it is having the undeveloped type of nervous system which is diffuse type of nervous system. And today we are going to see the diffuse type of nervous system in hydra. Okay, that what is the diffuse type of nervous system? Diffused म्हणजे पसरणे. हायड्राच्या शरीरात पसरलेल्या अवस्थेत ही नर्वस सिस्टीम असते. हायड्रा डू नॉट हॅविंग द ब्रेन, हायड्रा डू नॉट हॅविंग द स्पायनल कॉर्ड. देन हाऊ इट इज ट्रान्सफर इट्स इम्पल्स. जसं की आपण बघतो की आपल्याला सेन्स ऑर्गन आहेत, आपल्याला नाक आहे, कान आहे, डोळे आहेत, त्वचा आहे. तसं द हायड्रा डू नॉट हॅविंग द सेन्स ऑर्गन्स बट इट हॅविंग द सेन्सरी सेल्स. हायड्राच्या स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं तर इट हॅविंग अ हायपोस्टोम, दॅट इज द ओरल ओपनिंग, अँड अराउंड द हायपोस्टोम इट हॅविंग द momentary organs that is called as a tentacles. And all over the body hydra made up of the simple parenchymatous cells, the cells which is do not having the intercellular spaces, the cells having the prominent nucleus, prominent material, and they are having a small bud over their body which is again made up of parenchymatous cells. तर हायड्राचं स्ट्रक्चर असं असतं आणि हायड्रामध्ये डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम असते. दॅट क्नायडेरियन हॅविंग द डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम एक्झाम्पल आहे हायड्रा. अँड they are forming nerve nets. That diagramचं नाव आहे nerve net in the hydra. These are tentacles and these are the formation of nerve net. Okay, that most primitive organism, most primitive type of nervous system, it is the diffuse type of nervous system. सगळ्यात प्राथमिक अवस्थेत असलेली ही नर्वस सिस्टीम आहे. अँड हायड्रा इट इज द फर्स्ट ॲनिमल, इट इज द फर्स्ट ऑर्गॅनिझम विच इज शोज द ट्रू नर्वस सिस्टीम. True nervous system म्हणजे somewhat developed type of nervous system. Okay, that hydra having two types of cells in their body. They are having sensory cells and they are having nerve cells or the neurons. You know that sense organ काय काम करतात? They act as a receptor, they act as a receiving organ for the stimulus. Stimulus म्हणजे आपल्या बाजूच्या वातावरणात झालेला बदल, आपल्या शरीराच्या अंतर्गत वातावरणात झालेला बदल जो आपल्याला रिस्पॉन्ड करण्यास भाग पाडतो त्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, आहे की नाही. भूक लागणं ही केमिकल स्टिम्युलस आहे क्रिएटेड बाय द HCl. बाहेर टेम्परेचर कमी होतं आहे, थंडी वाजते आपल्याला, इट इज द एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, थर्मोस्टिम्युलस आहे ती. ओके, अँड वी आर रिस्पॉन्डिंग टुवर्ड्स दॅट. आपण स्वेटर घालतो, पांघरून घेतो आहे, तर हे आपण त्या स्टिम्युलसच्या संबंधित रिस्पॉन्ड करतो. आपल्या शरीरातले स्किन ही रिसेप्टर ऑर्गन आहे, ती रिसीव्ह करते कमी टेम्परेचर होतं आहे ते, ब्रेनपर्यंत पोहोचवते ते. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड एकत्र मिळून ठरवतात की शरीराला थंडी वाजते आणि मग रिस्पॉन्डिंगमध्ये काय करायचं आहे. ओके, फॅनची स्पीड कमी करायची आहे, स्वेटर घालायचं आहे, पांघरून घ्यायचं आहे. हे आपल्या शरीराचं मेकॅनिझम आहे की आपण कसं रिस्पॉन्ड करतो. कारण आपल्याला इम्पल्सेस ट्रॅव्हल्स करण्यासाठी आपल्याकडे न्यूरॉन्स आहेत आणि सेन्स ऑर्गन आहेत. बट हायड्रा हॅविंग द टू टाईप्स ऑफ सेल्स, दॅट इज द सेन्सरी सेल्स अँड द न्यूरॉन्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज नर्व सेल्स विथ द फायबर. हायड्रा हॅविंग टू टाईप्स ऑफ सेल्स, सेन्सरी सेल्स अँड नर्व सेल्स विथ द फायबर. ओके, दॅट nerve cells scatter throughout its body.
नर्व सेल त्याच्या बॉडीच्या पूर्ण शरीरभर त्याच्या पसरलेल्या असतात. ओके, दॅट दे आर स्कॅटर्ड थ्रू आउट द बॉडी अँड कनेक्टेड बाय सिनॅप्सेस बिटवीन देअर फायबर्स. आता बघा, नर्व सेल्स पूर्ण बॉडीभर पसरलेले आहेत. कशाने जोडलेले ते एकमेकांशी? सिनॅप्सेसने. What is the synapses? Synapses, these are the junctions, these are the joints in between the two neurons. And two neurons connected with each other by the gaps that is called as synaptic cleft, and in between that synaptic cleft, neurotransmitter, many chemicals, they are exchanged between the two neurons. And that chemicals, they're transporting the ionic exchange from one neuron to another neuron, and neuron connection, it make the nerves. Okay? तर इथे आपण बघतोय की नर्व सेल्स पूर्ण बॉडीभर पसरलेल्या आहेत आणि त्या कशाने जोडलेल्या आहेत एकमेकांशी? सिनॅप्सेसनी जोडलेल्या आहेत त्यांच्या फायबर्सच्या मध्ये. दे आर कनेक्टेड, इंटरकनेक्टेड बाय सिनॅप्सेस बिटवीन देअर फायबर्स टू फॉर्म नर्व नेट. Okay, Hydra having sensory cells, and second neurons, that is the nerve cells with the fiber, and these nerve cells scatter throughout the body and they are joined together, interconnected together by the synapses, and they are forming the nerve net. nerve cells जाळं बनतं हायड्राच्या शरीरात, ज्याला nerve net म्हणतो आपण. ओके, रिमाइंड द nerve net in the hydra, आणि जे सिनॅप्सेसनी जोडल्या जातात. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ nerve net. nerve netचे दोन प्रकार आहेत आपण बघू तर. दॅट वन, इट इज टुवर्ड्स द एपिडर्मिस, म्हणजेच शरीराच्या बाहेरची जी सगळ्यात आउटरमोस्ट लेअर आहे त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो. हायड्राच्या शरीराच्या बाहेरची लेअर आहे त्याला आपण एपिडर्मिसच म्हणू. अँड अनदर टुवर्ड्स द गॅसोडर्मिस, आतल्या साईडला, एंट्रिक साईडला. गॅसोडर्मिस आतल्या साईडला एक नर्व नेट आणि बाहेरच्या साईडला नर्व नेटचा एक जाळा असेल. दॅट वन टुवर्ड्स द एपिडर्मिस अँड अनदर टुवर्ड्स द गॅसोडर्मिस. That means that mesoglea of Hydra having the nerve nets. What is the mesoglea? It is the internal skeleton of the Hydra. हायड्राच्या इंटरनल स्केलेटनमध्ये गॅसोडर्मिस म्हणजे जी पचनाची जी पूर्ण एंट्रिक कॅव्हिटी आहे तिथे एक नर्व नेट आहे आणि बाहेरच्या साईडला नर्व नेट आहे. देर आर टू नर्व नेट्स इन द हायड्रा. दॅट सेन्सरी सेल्स, दे आर प्रेझेंट टुवर्ड्स द टेंटॅकल्स अँड थ्रू आउट द बॉडी. बघा, नर्व सेल्स कुठे पसरल्या? दे आर प्रेझेंट throughout the body. They are interconnected by synapses with their fiber called as nerve net. एक बाहेरच्या दिशेने एपिडर्मिसला, एक आतल्या दिशेने गॅसोडर्मिसकडे, मिझोग्लियाकडे. ह्या अशा प्रकारच्या दोन नर्व नेट हायड्रामध्ये पसरलेल्या आहेत. आणि सेन्सरी सेल्स, दे आर प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी इन द टेंटॅकल्स ऑल्सो. तर टेंटॅकल्स हे वातावरणात मूव्ह होत राहतात, वातावरणातल्या टेम्परेचरचा, केमिकलचा अंदाज घेतात. जेव्हा वातावरणात एखादं प्रे येतं आणि त्या प्रेला पकडायचं असतं, प्रे म्हणजे खाण्यासाठी जे भक्ष्य आहे हायड्राचं त्याला पकडायचं असतं, तेव्हा ह्या टेंटॅकल्सची मुवमेंट ही या सेन्सरी सेल्सद्वारेच घडवून आणल्या जाते. ओके, दॅट सेन्सरी सेल्स प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी अँड द टेंटॅकल्स. अँड देर आर टू टाइप्स ऑफ नर्व्स इन द हायड्रा, सेन्सरी नर्व्स अँड द मोटार नर्व्स. सेन्सरी नर्व्स कशाला म्हणू? विच रिसिव्स द सेन्सेशन फ्रॉम द आउटसाइड, फ्रॉम द इनसाइड ऑफ द बॉडी, अँड दॅट कॅचेस टुवर्ड्स द नर्व नेट. आणि मोटार नर्व्स कशाला म्हणू? विच ॲक्ट ॲज अ इफेक्टार ऑर्गन, सेन्सरी ऑर्गनद्वारे इफेक्ट दिला जातो, रिस्पॉन्ड केलं जातं, त्या नर्व्सला आपण काय म्हणू? मोटार नर्व्स म्हणू. तर सेन्सरी नर्व्स ह्या सिग्नल रिसीव्ह करतात, मोटार नर्व्स त्या सिग्नलचं उत्तर देतात, रिस्पॉन्ड करतात. ओके, देर आर टू टाइप्स ऑफ नर्व्स इन अगेन हायड्रा, सेन्सरी नर्व अँड मोटार नर्व. ओके, देन देर इज अ activation of sensory cells happens at any point. Sensory cells and nerve cells, they are present throughout the body, and that sensory cells activated at any point in the body, and just like they are moved by their activation. मग टेंटॅकल्स असू देत, त्यांच्या संपर्कात प्रे आल्यानंतर ते मूव्ह व्हायला लागतात, सेन्सरी सेल्स ॲक्टिवेट व्हायला लागतात आणि त्यानुसार नर्व सेल्स ॲक्ट करायला लागतात. अँड दॅट सेन्सेशन ट्रान्सफर थ्रू आउट द बॉडी. जसं आपण बघतो की आपल्या नर्व्समधून सेन्सेशन ट्रॅव्हल होतं, तसं त्यांच्या सेन्सरी सेल्समधून सेन्सेशन ट्रॅव्हल होतं. सेन्सरी सेल्स ॲक्टिवेटेड इनसाइड द बॉडी ॲट एनी पॉईंट अँड दॅट सेन्सेशन ट्रान्सफर थ्रू आउट द बॉडी, आणि ते सेन्सेशन पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सफर होतं. एक्झाम्पल, कॅचिंग ऑफ प्रे बाय द हायड्रा ड्युरिंग देअर फीडिंग. जेव्हा अन्न खाताना हायड्रा प्रे कॅच करतो, त्याचे टेंटॅकल्समधल्या सेन्सरी सेल्स ॲक्टिवेट होतात, तिथे सेन्सेशन ॲक्टिवेट होतं, ते पूर्ण बॉडीभर पसरतं आणि नर्व सेल्स ज्या सिनॅप्सेसनी कनेक्टेड आहेत त्यामध्ये त्यांना काय करतात? मदत करतात. ही पसरलेली नर्वस सिस्टीम आहे, ही डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम आहे. ओके, दिस इज डिफ्यूज टाईप ऑफ नर्वस सिस्टीम विच इज फाउंड इन हायड्रा, विच इज बिलॉंग्स टू द क्नायडेरिया फायलम और सिलेंट्रेटा फायलम.
This is the nervous system in Hydra. Thank you student for today's video.